हे झाड लाईफ 20 वर्ष तर आपल्याला टेन्शन नाही एकदा लावलं म्हणजे. दुग्ध व्यवसाय करतात, शेळी पालन करतात, पण महिला असून तुम्ही या ड्रॅगन फ्रूटचीच का निवड केली? डाळिंबा एवढे प्रमाण म्हणजे 1% सुद्धा डाळिंब एवढं औषध फवारणी करावं लागेल. कारण शेतीतली आवड असल्यामुळे आम्ही दररोज येतो जातो, सकाळ संध्याकाळ त्या झाडाला भेटल्याशिवाय आम्ही जात नाही. काटेरी वनस्पती असल्यामुळे त्याला फवारणी जास्त लागत नाही, रोगरागी जास्त लागत नाही. पुरुषाशिवाय शेती केली जात नाही किंवा पुरुषच प्रत्येक क्षेत्रात पाहिजे असं नाही. ही शेती लेडी सुद्धा करू शकते. ही ड्रॅगन फ्रूटची शेती तर करूच शकते. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण एका तरुणीची यशोगाथा समजून घेणार आहोत, जिनं लग्नानंतर या ड्रॅगन फ्रूट या शेतीची निवड केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं 3 वर्षांचं नियोजन करत आज ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांची ही यशोगाथा खूप सफल केलेली आहे. तर आज आपण यांच्याकडून समजून घेणार आहोत सदाशिवनगर माळशिरस या परिसरातील या राणी ज्या आहेत काय या शेतीकडे वळालेत आणि ड्रॅगन फ्रूट शेतीतून आज त्यांना कसा फायदा मिळतो याविषयीची माहिती. नमस्कार राणीजी. नमस्कार. तर सुरुवातीला ओळख करून दे तुमची. मी राणी धनंजय रुपनवर, सदाशिवनगर येथेच राहतो. काळानुसार बदललं पाहिजे, आत्ताच्या पिढीने ह्या शेतीकडे वळलं पाहिजे, यानुसार आम्ही आत्तापासूनच आपल्या शेतीचा तोल मोल किंवा असं साधलं पाहिजे. ह्या रीतीने आम्ही पूर्ण शेती डाळिंब म्हणा किंवा हे पूर्ण नैसर्गिक पद्धतीनेच करतो, जैविक पद्धतीनेच करतो. बर, म्हणजे की का तुम्हाला वाटतंय की जैविक किंवा नैसर्गिक पद्धतीने का, रासायनिक खत का वापरत नाही? रासायनिक खताने किंवा माणसाला आता बघता आता आपण पाहिलं तर किती रोगराई किंवा कॅन्सर हा रोग तर आपल्या महाराष्ट्रात खूप होत आहे. कारण मी तर म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने हे आपलं वैदिक किंवा नैसर्गिक शेतीकडेच वळलं पाहिजे. म्हणजे की जे काय रासायनिक खताचा बेसुमार वापर करतायत तसे केला नाही पाहिजे, केलाच नाही पाहिजे. शेतकऱ्यांनी म्हणजे त्याच्याकडे म्हणजे थोडं हळूहळू प्रमाण कमी करत गेलं ना आपण शेतीचा समतोल खूप व्यवस्थित पद्धतीने आणि पुढच्या पिढीला आपण चांगली शेती देऊ शकतो. बरोबर. राणीजी, आता म्हणजे की सगळ्यात महत्वाचं शेती का करावीशी वाटली तुम्हाला लग्न झाल्यानंतर? शेती करणं किंवा असं माझ्या ह्याच्यात तर मैत्रिणी ह्या खूप म्हणजे चांगल्या ठिकाणी गेल्यात किंवा असं मला पहिल्यापासूनच म्हणजे बऱ्यापैकी शेतीची आवडच होती आणि त्याच्यात इकडं हे पण झाल्यामुळे त्यांना पण शेतीची आवड होती. दोघांचा समतोल झाला आणि शेतीची जास्तच अजून आवड निर्माण झाली. त्याच्यामुळे पहिली डाळिंबाची शेती होती आमच्याकडे. डाळिंब शेती करत करत पहिल्यांदा म्हणजे आपल्या एवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही लोकलला डाळिंब पुरवत होतो किंवा एक्सपोर्ट डाळिंब केली. त्याच्यामधून पहिल्यांदा आम्हाला 150 रुपये डाळिंबीची ही केली. त्याच्यामुळे आणखीच आवड निर्माण झाली शेतीमध्ये. बरोबर, म्हणजे चांगले पैसे मिळाले, पैसे मिळायला लागल्यावर माणसाला आवड निर्माण जास्त होतेच. असं आहे ना, जास्त उत्पन्न भेटायला लागलं किंवा त्याचं कामाचं किंवा काहीही वाटत नाही, किती काम पडलं किंवा काय असं काहीही वाटत नाही माणसाला. पैसे कशातून पण पैसे मिळवून हाच मार्ग का आम्ही शेतीतून पैसे हे करतो, मिळवतो. बरोबर. पण राणीजी, आता ड्रॅगन फ्रूट शेतीकडे कसं काय वळाला तुम्हाला? ड्रॅगन शेती म्हणजे आता सगळीकडेच म्हणजे हो आपल्या एवढ्या एरियामध्ये ड्रॅगनचं प्रमाण खूप कमी आहे. असं वाटतं की लोकांना आपल्या इथे येऊ शकत नाही. बाबा मग आपल्या ह्याच्यातून आम्हाला दोघांचं पण मत होतं, बाबा आपण हे घडवू शकतो किंवा करू शकतो, आपल्या इकडे हे फळ येऊ शकतं, म्हणून आम्ही ह्याच्याकडे वळलो. आपलं आणि ज्याच्याकडे क्षेत्र आहे जास्त यांनी तर ही शेती केलीच पाहिजे. ह्याला कष्ट कमी आणि लेबरचं प्रमाण खूप कमी लागतं. जेवढं घरगुती आपण करू शकतो, लेडीज सुद्धा ही शेती करू शकते. मी तर म्हणून हो, लेडीज सुद्धा करू शकते. तिला किंवा असं म्हणतात की पुरुषाशिवाय शेती केली जात नाही किंवा पुरुषच प्रत्येक क्षेत्रात पाहिजे असं नाही. ही शेती लेडीज सुद्धा करू शकते. ही ड्रॅगन फ्रूटची शेती तर करूच शकते. बरोबर, म्हणजे याच्या रोगराई असेल किंवा फवारण्या कमी लागतात किंवा पाण्याचं नियोजन 1-2 तास पाणी सोडलं तर खूप होते फळासाठी. काटेरी वनस्पती असल्यामुळे त्याला फवारणी जास्त लागत नाही, रोगरागी जास्त लागत नाही. त्याच्यामुळे नॅचरल पद्धतीने आणि स्त्री ही शेती एकदम योग्य पद्धतीने करू शकते. बरोबर. आता म्हणजे की ड्रॅगन फ्रूटची लागवड तुम्ही कुठून म्हणजे की सुरुवात केली, कुठं बघितलं आणि कशी निवड केली या झाडांची? आम्ही ह्यांचे मित्र होते 1-2 ठिकाणी, त्यांच्याकडे जाऊन आम्ही दोघांनी पण जाऊन व्हिजिट केली. ते पाहिलं पहिल्यांदा किंवा त्याची माहिती सखोल सगळी अभ्यास केला. त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करून आपण युट्यूबला सगळे बघतो, सगळीकडे शोधला तर युट्यूबला सगळ्या माहिती भेटतातच. बरोबर. त्याच्यातून आम्ही थोडं बऱ्यापैकी ज्ञान घेऊन मग ड्रॅगन शेती आपली लावली. बरोबर. साधारण किती आता एकर क्षेत्रावरती ड्रॅगन फ्रूटची शेती आपली? 1 एकर क्षेत्रावरती. बरं. आणि यामध्ये रोप किती बसलेत? 2,000 रुपये आपल्याला प्लस लागले त्याच्यामध्ये. बर. आणि पण सुरुवातीचा जो खर्च म्हणतो आपल्याला लागवडीचा खर्च तो किती आला?
3-4 लाख रुपये आपल्याला लागवडीचा खर्च आलेला आहे. बर बर, म्हणजे जे पोल असतील किंवा त्याच्यावरची रिंग असेल किंवा झाडांचं सगळं लोक सगळं पोलचे किंवा रिंगचे सगळा खर्च आपल्याला 3-4 लाख रुपये आलेला आहे सगळं. बर बर, पण लागवड तर केली, पण तुम्हाला कधी वाटलं की आता योग्य झालं आपण ड्रॅगन फ्रूट शेती केली ती? आपल्याला म्हणजे सगळे आपल्याला सुरुवातीच्या 3 वर्षात तर आपल्याला म्हणजे सुरुवातीला 1 वर्ष तर आपल्याला त्याची काळजी घेऊ, लहान मुलासारखीच काळजी घ्यावी लागते. तिथून पुढे म्हणजे दुसऱ्या वर्षी चांगलं आपल्याला असं वाटलं का आपण बाबा ड्रॅगन शेती केली ते योग्य पद्धतीनेच केली. हा हा हा, म्हणजे तुम्हाला त्यात फायदा झाला? फायदाच झाला, दुसऱ्या वर्षी चांगला फायदा झाला. बर बर, साधारण याचं कसं नियोजन करता तुम्ही? किती काळ याला देता किंवा दिवसातून किती वेळ या बागेसाठी? दिवसातून त्याला म्हणजे असं दररोज शेतीत यावं हे असं पण नाही ह्या शेतीसाठी लागत. आठवड्यातून एकदा यायला फेरफटका मारून गेलं हे असं ज्यांना शक्य नाही त्यांनी दररोज आमचं येणं जाणं दररोज होतं, कारण का शेतीतली आवड असल्यामुळे आम्ही दररोज येतो जातो, सकाळ संध्याकाळ त्या झाडाला भेटल्याशिवाय आम्ही जात नाही. आणि असं का बाबा ह्याचा खर्च सुरुवातीला त्याला बांधणी वगैरे म्हणजे रिंग मधून बाहेर येईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. तिथून पुढे त्याचा काही खर्च नाही किंवा परत जास्त काळजी घ्यायची सुद्धा गरज नाही. बरोबर, म्हणजे एकदा झाड मॅच्युअर झालं की मग ते आपोआप वाढतंय. आपोआप वाढतं, फक्त रिंग मधून बाहेर येईल, डांबावरून त्यांना बांधावं लागतं. डांबावरून परत एकदा त्या रिंग मधून बाहेर पडलं त्याला काही करायची गरज नाही. बरं बरं, आता याला जो आजारपण किंवा रोगराई म्हणतो आपण, तर हे कुठल्या प्रकारचे आहेत याच्यात? काय तुम्हाला फवारण्या घ्यायला? आजार अशी फवारणी काहीच नाही, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण एवढं आळीसाठी किंवा ह्याच्यासाठी थोडंसं मारू शकतो, तर औषधाची त्याला गरज नाही. सर पूर्ण नैसर्गिक असल्यामुळे त्या फळाला जास्त औषधच लागत नाही. म्हणजे डाळिंबा एवढ्या फवारण्या लागतात? अजिबात नाही. डाळिंबा एवढे प्रमाण म्हणजे 1% सुद्धा डाळिंबा एवढं औषध फवारणी करावं लागत नाही. बरं बरं बरं, म्हणजे की सुरुवातीचा जो खर्च आहे तेवढा जर केला तुम्ही तर तुम्हाला भविष्यामध्ये लाईफ टाइम तुम्हाला उत्पादन देऊ शकतं. हो हो, खूपच म्हणजे आमच्यासाठी तर व्यवस्थित आहे, म्हणजे पुढच्या पिढीसाठी किंवा ह्याला एवढं लागत नाही, उत्पन्न मेहनत कमी, खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त, असं ह्याचं नियोजन आहे. बरोबर बरोबर. आता लोक इतर दुग्ध व्यवसाय करतात, शेळी पालन करतात, पण महिला असून तुम्ही या ड्रॅगन फ्रूटचीच का निवड केली? दुग्ध व्यवसायामध्ये चढ उतार होतातच, म्हणजे कसं रोगराई ते जनावर आता तर खूप लंपी म्हणा, हे म्हणा ते म्हणा, रोगराई वाढतेच हो. प्रत्येक कुठल्या पण क्षेत्रात कुक्कुट पालन करायचं म्हणलं तरी आज वर्षात किंवा 6 महिन्यात सगळं अख्खा लॉटच तुमचाही होतो. त्यापेक्षा ह्याला काही मरण नाही ना. हे झाड लाईफ 20 वर्ष तर आपल्याला टेन्शन नाही, एकदा लावलं म्हणजे. खर्च कमी, उत्पन्न जास्त. बरोबर, मर हा रोगच नाही हो, मर हा प्रकारच नाही या झाडामध्ये. आपण डाळिंब म्हणलं तर त्याला तेल येतो, हे येतो सगळं, म्हणजे असं मर रोग येतोच. त्याच्यामुळे ह्या झाडाला त्या आम्ही डाळिंब करतोच, डाळिंबीच्या मनाने ह्याच्यावर रोग नसल्यामुळे हे उत्पन्न किंवा हे जास्त होतं. म्हणजे तुम्हाला आवडते. बरं बरं बरं. आता साधारण याचं मार्केटिंग कुठं करता तुम्ही? मार्केटिंग आम्ही सध्या तर पुण्यालाच करतो आणि पुणे मुंबई अशा ठिकाणी पाठवतो, पुणे आणि मुंबई ठिकाणी. बरं बरं. आता ही ड्रॅगन फ्रूट बाग लागवड करायच्या अगोदर तुम्ही इतर ठिकाणी किंवा इतर शेतीवरती कुणाच्या व्हिजिट केल्या होत्या का, भेट दिल्या होत्या का? हो, ड्रॅगन शेतीसाठी आम्ही 1-2 ठिकाणी भेट दिलेत. आम्ही स्वतः दोघांनी जाऊन माहिती घेऊन परत निर्णय घेतला. प्लॉट बघून त्यांची काय अनुभव आहे ते आम्ही बघून स्वतः परत नंतर आपल्या पण शेतात लावलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही ड्रॅगन फ्रूट लावायचा निर्णय घेतला आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला. बरं.